फ्रेंड, कसे आहात तुम्ही? मजेत असायलाच पाहिजे. तर आता वाजलेले आहेत 7:15 आणि मी आता या रात्रीच्या टाइमला थोडा ब्लॉग बनवत आहे. कारण झालं असं की कारण तर तसंच आहे. कारण आज आमच्या घरी आलेले आहेत पाहुणे. आता पाहुणे कोण आहेत ते पण तुम्हाला दाखवते. तर त्या आहेत माझ्या जाऊबाई आणि जाऊबाईनं स्पेशल डिश बनवली आहे, तो म्हणजे चिवडा. तुम्ही बघू शकता. आणि तो पण कढईमधला, गॅसवरचा मुरमुऱ्याचा. म्हणजे बघू त्याची टेस्ट कशी आहे. तर छान आहे. तडक्याचा चिवडा आहे तो आणि मस्त बनवलेला आहे. मस्त तडका देऊन. तर आता ना मी इथे रात्रीला पावभाजी बनवत आहे आणि पावभाजी बनवत असताना तेव्हा कलर टाकतो, म्हणजे पावभाजीमध्ये कलर येण्यासाठी रेड कलर. तर त्याऐवजी जर आपण बीट जर टाकलं ना, जे आपण कुकरामध्ये, तुम्ही कुकर लावलेला आहे, कुकरामध्ये बीट आणि कोबी म्हणजे फुलगोबी आणि आलू टाकलेले आहे, तर त्या बीटने सुद्धा कलर येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आणि हा मसाला जो आहे पावभाजी मसाला, यामध्ये चटणी भरपूर राहते आणि भरपूर म्हणजे तरी थोडीफार चटणी राहते, त्याने सुद्धा कलर येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिमला मिरची. जर आपल्याला शिमला मिरचीची जर टेस्ट हवी असेल ना, तर कोणी काय करतं की शिमला मिरची टाकायची तर मग कुकरमध्ये टाकते, जेणेकरून ती लवकर शिजून जाते. असं काही नाही आहे. शिमला मिरची जर टाकायची असली ना, तर ते तशी सुद्धा टाकल्या जाते तेलामध्ये सुद्धा होते. आणि वटाणे सुद्धा कोणी कोणी कुकरमध्येच लावतात, कारण जेणेकरून ते लवकर झालेच पाहिजे. तर मी ना कधीच वटाणे कुकरमध्ये लावत नाही. मी सरळ तेलामध्येच फ्राय करते, जेणेकरून ते लवकर शिजतं पण आणि लवकर होऊन जाते. तर तुम्ही बघू शकता म्हणजे मी पावभाजी कशी बनवते. तर तुम्ही बघू शकता इथे ना मी शिमला मिरची टाकत आहे, जेणेकरून ते लवकर झाली पाहिजे. तेलामध्ये ना लगेच होतात ते. आता जस्ट मी आता कुकरमधलं झाकण काढलेलं आहे आणि हे मॅशरने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. छान होतं बरं का याने. हे बघा, पाणी आहे थोडंसं त्याच्यामध्ये, कारण जेणेकरून ते खालून लागायला नको. आणि तसं पण भाजीमध्ये पाणी टाकावंच लागतं. आणि पाणी जास्त असलं किंवा कमी असलं काही फरक पडत नाही, कारण ते घट्टच येतं. आणि मॅशरनं जर असं मॅश केलं ना, तर लगेच असं बारीक होतं बघ. तर यामध्ये ना मी सगळा मसाला टाकलेला आहे. टमाट्याची प्युरीसुद्धा मिक्सरमधून काढलेली होती, ते सुद्धा टाकलेली आहे. मसाला, चटणी, मीठ, सगळं काही टाकलेलं आहे. याला ना मी काही कलर ॲड केलेला नाही आहे. आणि हा असाच कलर आहे, रेड कलर. आणि आपलं तेल साईडला निघालेलं आहे, याचा अर्थ ते टमाटे पण सुद्धा आपले झालेले आहे याच्यामध्ये. तर इथे माझी पावभाजी रेडी झालेली आहे. बघूया टेस्ट कशी झाली तर नंतर. म्हणजे ह्या टाइमला जेवायचा टाइम आहे. ह्या आता वाजली किती? 9:30 वाजले, 9:30. अमू, हा जेवायचा टाइम आहे की दुधू केळं खायचा टाइम आहे का? ओय, ते दुधू केळं खाणार गेल्यात दोघीच्या दोघी. टायमिंग नाही, काही नाही, कशाचा जेवायचा नाही, कायचा नाही. इथं टीव्ही साठी भांडणं चालू आहे. हे आहे ओनो नो नो, काय आहे ओनो नो नो. आणि तुला काय पाहिजे अमू लावून? मग हेच काय ओनो नो नो. मग दुसरं ओनो नो नो कुठून आणू आता? दुसरं ओनो नो नो घे पटकन. कशी झाली पावभाजी? टेस्टी झाली. इतक्या मस्त हा. काकूच्या अंगात ताकद आली पावभाजी खाऊन मस्तीची. अमूच्या अंगात ताकद आली. हा, गोली खत्म हो गई, गोली खत्म हो गई. गोली कैसे डालू? हाँ, लग गई. माझी ना देराणी आलेली आहे आणि तिला ना मी पावभाजी करून दिली, कारण तिने मला रिक्वेस्ट केली होती की ताई म्हणे पावभाजी कशी बनवायची. तिला माहिती होतं पण कन्फर्म माहीत नव्हतं की अशी बनवतात. तर मग तिने माझ्या हातची पावभाजी करायला सांगितली. पावभाजी केली, छान झाली होती आणि खरंच खूप टेस्टी झालेली होती. मला तर पावभाजी आवडतात. आणि छोट्या मुलांचा तर तुम्हाला माहिती आहे गोंधळ. एका जागी जर 2 मुलं असतात ना किंवा मुलगी असो, तर त्यांचा गोंधळ खूपच राहतो. आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.